हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे 5वी वार आहे, सोमवार, आणि आज आहे रंग पांढरा, म्हणजेच व्हाईट. पांढरा कलर आहे. तर माझ्याकडं सफेद कलरची साडी नाहीये, म्हणून मी सफेद ड्रेस घातलेला आहे. सफेद ड्रेस आहे, हा एक आहे, दुसरा एक आहे, अजून एक दोन आहे. थोडं सफेद सफेद कलर आहे, दुसरा एक आहे. पण आणि साडी नसल्यामुळे साडी नाही घातली मग व्हाईट. आणि मग हा ड्रेस घातला आणि अवतार बघू शकताय. पंखा बंद केला ना, तर मगाशी पण पंखा बंद केला होता. आरतीच्या वेळेस गरम वगैरे खूप झालं, तर पूर्ण चेहरा असा ना ऑइली ऑइली झालेला आहे. आणि मी ते पण लावलं होतं ना, विसरलं आता, ॲलोवेरा जेल लावला होता. तर कारण खूप दिवस झाले मी मसाज वगैरे करते ना फेसला, तर ते बंद केलं होतं. खूप दिवसापासून आहे ना मी बंद केलं होतं. मला असं 2 महिने झाले. 2 महिने झाले मी मसाज वगैरे, फेसचा जो मसाज वगैरे होता, मसाज वगैरे जो डेली करते सकाळचा उठल्यावरती, की आपल्याला जेव्हा टाइम भेटेल त्यावेळी करू शकता. तर मी सकाळचा उठल्यावर जो मसाज करते फेसचा, तो मी करतच नाही 2 महिने झाले. त्याच्यामुळे ना माझा फेस बघा इथं असं सुजल्यागत वाटत असेल तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये. आणि कालपासून मी मसाज परत चालू केलेला आहे, जस्ट कालपासून. तर काल म्हणजे जो आजचा व्हिडिओ आला त्यात बघा फेस बघा ना, आज पण फेस बघू शकताय. तर इथं ना असं सुजल्यागत वाटतं, इतकं असं सुजल्यागत वाटतं. जर कोणाला मसाज पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तो मसाज दाखवून, त्याची स्टेप दाखवून कशी करते मी, कोणाचं बघितलेलं किंवा किती वेळेस करायचं आणि कसं करायचं, कधी करायचं, कशाने करायचं, ते सुद्धा तुम्हाला दाखवून मी. तर मी आता जस्ट चालू केलं, 2 महिने बंद केला होता, म्हणजे 2 महिने अगोदर बंद केलं होतं आणि आता जस्ट चालू केलं. त्याच्यामुळे तुम्हाला एवढा काय फरक जाणवणार नाही, तरी पण फरक जाणवतो, भरपूर असा फरक जाणवतो. मी परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, सॉरी कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल, की फेस इथं माझ्या ना असं बोलतात सुजल्यानं वाटत होतं, इथं इथं इथं. तर तुम्हाला आता थोडासा फेसमध्ये पण फरक दिसत असेल, तर हाच फरक आहे. मसाज वगैरे केल्यावरती फरक. आणि 15 दिवसांनी तुम्हाला पूर्णपणे फरक जाणवतो. 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्या फेसवरती जे म्हणजे फॅट बोलतो ना आपण, फॅट असतं, सुजल्यावाने असतं, ते पूर्णपणे ना इथं सुजल्यावाने असतं, ते पूर्णपणे नाहीसं होतं त्या मसाजने. मी भरपूर दिवसापासून तो मसाज करत होते. आता गेल्या महिन्यापासून थोडी कानाचे वगैरे त्रास आला, कान डोक्याच्या त्रासाला जास्त त्रासले होते. त्याच्यामुळे मी ना बंद केलं होतं. असं बरोबर नसलं तर मी बंद करते, मग एवढं सकाळी उठून ते करणं शक्य होत नाही. जरी आपलं सकाळी उठून शक्य झालं तर आपण दिवसातून कोणत्याही वेळेस करू शकता. तर तो मसाज पण लवकरच दाखवून, पण कमेंट आले तर मी लगेच ट्राय करेन, म्हणजे लगेच व्हिडिओ करेन. कमेंट नाही आले तर लवकरात लवकर नाही, जेव्हा लक्षात येईल का असं वेळ भेटेल, कारण मला वेळ सहसा भेटत नाही. सगळेजण घरात असतात, ते असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं मला शक्य होत नाही. ब्लॉगिंग एकलेच करते, पण असं जे पर्सनल व्हिडिओ असतात जे बसून बनवते ते शक्य होत नाही मला, एवढं काही होत नाही. थोड्या वेळेसाठी आता जसं काढते तसं शक्य होतं, पण जास्त मोठा करणं व्हिडिओ, काहीतरी टिप्स देणं, काहीतरी सांगणं कशावर, तो व्हिडिओ होत नाही. झालं जमला तर 10 म्हणजे 10:30च्या नंतर जमतो. मग त्यावेळेस आपण कसं कपडे वगैरे चेंज केलेले असतात, किंवा साडी वगैरे घातली असेल, ड्रेस वगैरे घातली असेल, त्यावेळेस मग आपण भांडे वगैरे घासायचे असतात, त्यावेळेस मग कपडे वगैरे चेंज झाले असतात, मग त्यावेळेस मग व्हिडिओ कसा बनवायचा, नाही तर मग जाव तर त्यात ठेवायला लागतं, मग तेव्हा व्हिडिओ बनवायला लागतं. असं गप्पा झाल्या. आता मी व्हिडिओ का आता ब्लॉगिंग जमलं तर करते ताईनं मी ब्लॉगिंग आता. थोडक्यात मी तुम्हाला ब्लॉगिंग दाखवणच, पण आता मी लाईव्ह येत आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह लगेच येऊन जाईल, थोड्या वेळासाठी, अर्धा एक तासासाठी मी लाईव्ह येत आहे. भरपूर दिवस झाले लाईव्ह आले नव्हते, पण अर्धा एक तासासाठी मी आज लाईव्ह येत आहे. तर या पटापट. पण हा व्हिडिओ तर तुम्हाला उद्या येणार, त्यामुळे तुम्हाला उद्या समजेल काय काय ना, जे व्हिडिओ बघतील त्यांना काल लाईव्ह आलती किंवा काय, किंवा आता लाईव्ह येईन त्यावर दिसनच. असं थोडक्यात तुम्हाला दाखवते, किचन मध्ये नेते, आणि किचन मध्ये नेते, मग मी लाईव्हला स्टार्ट करते. इथे बघू शकता भेंडी धुवून ठेवलेली आहे सुकायला, आणि पीठ मळून ठेवलेला आहे. इथे बघा दुपारचा भात आहे, एवढा काढून ठेवलाय, हा भात केला आता. आणि डाळ शिजवली, हे सर्व साहित्य काढून ठेवले. कढीपत्ता बघा गरम इथं ठेवला, आता काळा पडला बघा, धुवून ठेवला मी, तर हिरवा होता, फ्रीजमधून काढला. तर इथं ना कुकर गरम होता, तर इथं गरमीच्या इथे ठेवलं गॅसजवळ, आणि कुकर पण गरम आहे, तर काळा पडला बघा. आणि मिरच्या भाजीसाठी, लसूण डाळीसाठी, कांदा, हे सर्व मी ना तर सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. आणि भांडे वगैरे पडलेले आहे चायचे वगैरे. तर आता
बाहेरची रांगोळी दाखवते. दिवा तर बघा, आजची पूजा अगरबत्ती संपली, आता आर्य लावा. साधी सिंपल अशी पूजा. तर दिवा गेलाय बघा. आणि बघा रांगोळी आलेली आम्ही त्या रांगोळी साधी सिंपल अशी रांगोळी काढली होती. चला आपण जाऊया किचन मध्ये. किचन मध्ये आले. आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. डायला वगैरे फोडून घेते कारण भरपूर वेळ झालाय. बघा आज 9 वाजले. तुम्ही म्हणता एवढा वेळ, तर मी सगळं आवरून घेतलं, ड्रेस घातला, तयारी केली. दीदीचा फोन आला, मग तुझ्यासोबत बोलत बसले. तर फोन टाळू शकत नाही, एवढं लांबून ती फोन करणार आपल्याला. तर तिला फोन केला, सॉरी तिचा फोन उचलला, मग तुझ्यासोबत बोलत बसले. आणि म्हणजे 8:30च्या अगोदरच फोन आला. आणि नंतर मग 2 मिनिटांनी तिच्या मैत्रिणीला विचारलं. तिच्या मैत्रिणी पण फोन केला, लगेच तिने ठेवला. तिच्या मैत्रिणी फोन केला, तर हीच रूममेट आहे. तर तिच्या मैत्रिणी फोन केला आणि मग तिच्यासोबत बोलत बसते. तर ठेवू पण शकत नाही ना आपण. मग नंतर मग बोलून झाल्यावरती मग ठेवला फोन. आणि मग पहिले थोडासा व्हिडिओ म्हणजे हा बनवते, तिथून पुढे मग लाईव्ह येते. चला तर आता जमलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते.